श्री स्वामी समर्थ. स्वामी सांगतात, माणसाच्या आयुष्यामध्ये संगत हा खूप महत्त्वाचा विषय आहे. माणसाची प्रगती आणि भविष्य हे त्याच्या संगतीवर ठरलेलं असतं. माणूस कसा घडू शकतो आणि काय घडणार आहे हे सर्वस्वी त्याचे संगत कोणाबरोबर आहे, तो राहतो कोणाबरोबर याच्यावरती आहे. आपण ज्या व्यक्तींच्या सोबत असतो, ज्या व्यक्तींच्या सहवासात असतो, आपल्या जडणघडणीमध्ये त्या व्यक्तींचे खूप सहभाग होत असतो. लक्षात ठेवा, आपण ज्याच्यावर राहतो, ज्याच्यावर फिरतो, कालांतराने आपण त्या व्यक्तीसारखा विचार करू लागतो. आपण त्या व्यक्तीसारखं बोलू देखील लागतो, वागू देखील लागतो. त्या व्यक्तीचा आपल्या जीवनामध्ये एक वेगळा प्रभाव पडू लागतो. त्यामुळे आयुष्यामध्ये आपण कोणाच्या संगतीत आहोत याला खूप महत्त्व आहे. की तुम्ही एखाद्या चांगल्या व्यक्तीच्या संगतात आहात की वाईट व्यक्तीच्या संगतात, यावरती तुमचे भविष्य ठरणार असते. तुम्ही जर का एखाद्या यशस्वी व्यक्तीच्या सोबत असाल, जो व्यक्ती खूप कष्ट करतो, आपले कष्ट प्रामाणिक करतो, त्या व्यक्तीला आपल्या ध्येयासाठी दिवसरात्र जो झटत असतो, तुम्ही जर का त्या व्यक्तीच्या अशा सहवासात असाल तर तुम्ही देखील त्याच्यासारखेच कष्ट करणारे बनता. तुम्ही देखील तुमच्या ध्येयामागे धावू लागता. तुम्ही जर का एखाद्या यशस्वी व्यक्तीच्या सहवासात असाल, त्यासोबत असाल आणि तुम्ही त्याच्या संगतीमध्ये असाल तर तुम्ही देखील त्याच्यासारखेच वागू बोलू लागता आणि तुम्ही देखील त्याच्यासारखेच यशस्वी होण्यासाठी प्रामाणिकपणे कष्ट करू लागतात. या उलट तुम्ही जर का एखाद्या अशा व्यक्तीच्या सहवासात असाल, तो व्यक्ती आयुष्यात काहीच करू शकला नाही आहे, त्या व्यक्तीचा दिवस फक्त दुसऱ्यांना दोष देण्यातच जातो. जो व्यक्ती स्वतः काही करत नाही पण दुसरं काही चांगलं करत असेल देखील तरी त्यामध्ये देखील खोडा आणतो. तर कालांतराने तुम्ही देखील तसंच होत असता, कारण की अशा व्यक्तींचा तुमच्यासोबती प्रभाव पडत असतो. असे व्यक्ती जसे वागतात, बोलतात, विचार करतात, कालांतराने तुम्ही देखील त्या व्यक्तीसोबत तसेच ते होऊ लागता. तुम्ही देखील इतरांशी तसेच बोलू लागता, वागू लागता आणि तुम्ही देखील तसेच बनता. त्यामुळे आपण कोणाच्या सहभागात आहोत, कोणाच्या सहवासात आहोत याचा आपल्या जीवनावरती खूप मोठा परिणाम होत असतो. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, एखाद्याशी संगत करताना 10 वेळा विचार करून करा, कारण की आपली संगत ही खूप महत्त्वाची आहे. आपण चांगल्या व्यक्तीच्या सहवासात आहो की नाही याला खूप काही महत्त्व आहे. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, आपली संगत फार महत्त्वाची आहे. तुम्ही जर का अशा व्यक्तीच्या संगतीत असाल की ज्या व्यक्तीला काहीतरी वेगळं करायचे आहे, आयुष्यामध्ये काहीतरी ध्येय गाठायचे आहे, त्या जिद्दीने मेहनतीने तो कष्ट करत असेल तर तुम्ही देखील त्यासारखेच यशस्वी होण्यासाठी कष्ट करू लागचाल. काहीतरी चांगले करण्याचे प्रयत्न तुम्ही करू लागचाल. या उलट तुम्ही जर का अशा व्यक्तींच्या सहवासात असाल की जे व्यक्ती आयुष्यात काहीच करत नाही आहेत, त्यांचा दिवस फक्त दुसऱ्यांना दोष देण्यातच जात आहे, त्यांच्या जीवनामध्ये बाकी वेगळे असे काहीच कमवलेले नाही आहे, ते फक्त चुका शोधत असतात, तर तुम्ही देखील अशा व्यक्तींसारखेच कालांतराने होत असता. त्यामुळे अशा व्यक्तींपासून जमेल तेवढे लांब राहायला शिका. असे व्यक्ती तुमच्या भविष्यासाठी खूप घातक असतात. असे व्यक्ती तुमच्या प्रगतीसाठी धोकादायक देखील असतात. त्यामुळे अशा व्यक्तींपासून तुम्ही लांब राहायला शिका. असे व्यक्ती तुमच्या प्रगतीसाठी खूप घातक आहेत. नेहमी लक्षात ठेवा, आपण कोणाच्या संगतीत आहोत यावरती आपले भविष्य हे घडणार असते. आपण कोणत्या व्यक्तीच्या सहवासात आहोत याला खूप महत्त्व आहे. त्यामुळे आपले संगत हे नेहमी विचार करून निवडा. संगत नेहमी अशा व्यक्तींसोबत करा की ज्या व्यक्तींपासून आपल्याला चांगले काहीतरी शिकता येईल, काहीतरी अनुभव घेता येईल, त्या व्यक्तीकडनं चांगले ज्ञान घेता येईल. अशा व्यक्तींच्या सहवासात राहा, ना की अशा व्यक्तींच्या सहवासात की जे व्यक्ती स्वतः काही करत नाहीत आणि दुसरे काही करत असतील तर त्यांना ते पटत देखील नाही, ते त्यांना दुसऱ्याला दोषच देत बसत असतील. अशा व्यक्तींपासून तुम्ही जमेल तेवढे लांब राहायला शिका, कारण की अशी व्यक्ती तुमच्या प्रगतीसाठी मध्येच बाधा ठरवू शकतात. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, आपली प्रगती व आपले नुकसान कशात आहे हे ओळखायला शिकूनच संगत करा, कारण की एकदा का आपली संगत चुकली की मार्ग चुकायला फार वेळ लागत नाही आणि एकदा का मार्ग चुकला तर मग जीवन उलट्या दिशेने जावं लागते. आपल्या आयुष्याचे सर्व निर्णय चुकू लागतात.
त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, आपली संगत ही फार महत्त्वाची आहे. तुम्ही कोणाशी संगत करता याला खूप महत्त्व आहे. त्यामुळे आपली संगत नेहमी विचार करूनच ठरवा, विचार करूनच निवडा. स्वामी सांगतात, माणसाला आपल्या लोकांवरती विश्वास ठेवायला आला पाहिजे. लक्षात ठेवा, आपलं कुटुंब जपायला शिका. आपले कुटुंबच हे असे आहे की जे कठीण प्रसंगामध्ये देखील आपल्या पाठीशी ठामपणे खंबीरपणे उभे राहते. त्यामुळे आपले कुटुंब आपल्यासाठी खूप महत्त्वाचे असले पाहिजे. सर्व काही बाजूला सर्वात अगोदर आपल्यासाठी आपले कुटुंब असले पाहिजे. लक्षात ठेवा, कुटुंबाची साथ असणे आणि सोबत असणे खूप महत्त्वाचे आहे. माणूस स्वतः काय करतो, कुटुंबाशी किती वेळ बोलतो बसतो यावरतीच त्याच्यासोबत त्याच्या कुटुंबाचे असलेले नाते ठरत असते. त्यामुळे आपल्या कुटुंबाला जमेल तेवढा जितका जास्त वेळ देता येईल त्याचा विचार करा. आपल्या कुटुंबासोबत नेहमी बसत चला. दिवसातून एक वेळ तरी कुटुंबासोबत एकत्रपणे जेवण करा. लक्षात ठेवा, आपल्या कुटुंबासोबतचे छोटे छोटे क्षण देखील आपल्याला खूप मोठा आनंद देऊन जातात. सध्याच्या जीवनामध्ये माणूस कुटुंबासोबत बसणे विसरूनच गेलेला आहे. त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा, आपल्या कुटुंबाला कधीही विसरू नका. आपला दिवसातला एक वेळ तरी आपल्या कुटुंबासोबत तुम्ही मनसोक्त घालवा. कुटुंबासोबत असतानाचा आनंद हा फार वेगळा आणि मौल्यवान असतो. तो कोणत्याही पैशामध्ये आपल्याला भेटत नाही. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, आपल्या कुटुंबाला खूप महत्त्व आहे. आपल्या कुटुंबाला जपायला शिका. आपल्या कुटुंबांमध्ये कोणालाही त्रास देऊ नका, कोणाशीही भांडण करू नका, कोणाशीही अबोला धरू नका. लक्षात ठेवा, आपले कुटुंबच हे असते की जे आपल्या दुःखाच्या वेळी खंबीरपणे आपल्या पाठीशी ठामपणे उभे राहत असते. नाहीतर बाकीचे जे लोक असतात ते आपल्या चांगल्या काळापुरतंच आपल्यासोबत असतात आणि आपल्या वाईट काळात ते आपल्याला सोडून जात असतात. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, आपले कुटुंबच असते की जे शेवटपर्यंत आपल्यासोबत ठामपणे उभे असते. नाहीतर असे येणारे जाणारे खूप लोक असतात, पण त्यांना तुमच्याशी काही घेणे देणे नसते. तुमचा फायदा जोपर्यंत त्यांना घेता येईल तोपर्यंत ते तुमच्यासोबत असतात. ज्या दिवशी तुमच्याकडून फायदा संपेल त्या दिवशी ती व्यक्ती तुमच्यापासून दूर जात असतात. एक आपले कुटुंबच असते की जे आपल्यावरती निस्वार्थ प्रेम करत असते, निस्वार्थ भावनेने आपल्यासोबत उभे असते. आपल्या कठीण काळामध्ये आपले कुटुंबच असते जे आपल्या पाठीशी ठाम उभे असते. लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्यात कितीही मोठे दुःख संकट आले तरी आपल्या कुटुंबासोबत बोलत चला. आपले कुटुंबच असते की जेथे आपण कधीही सोक्तपणे बोलू शकतो आणि आपल्या कुटुंबातील व्यक्ती असतात की जे आपल्या दुःखाचा कधीही बाजार करणार नाहीत. त्यांना तुमची खरंच काळजी असते आणि तुमच्या संकटामधून मार्ग काढण्यासाठी ते देखील दिवसरात्र झटणारे असतात. त्यामुळे आपल्या कुटुंबाला कधीही विसरू नका. आपल्या कुटुंबाला नेहमी सोबत ठेवा. आयुष्यात नेहमी सुखी व समाधानाने राहाल. श्री स्वामी समर्थ.